नमस्कार, सिम्पली सुषमा मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। नागपंचमी स्पेशल मी तुम्हाला म्हटलेलं जसं नारळाच्या दुधातल्या शिरवळ्या करतोय। थोडंसं साहित्य, फटाफट होणारा आणि खूप छान लागणारा पारंपरिक कोकणातला पदार्थ आपण बनवूया शिरवळ्या। आता याला लागणारं साहित्य आपण जशी मोदकांची आपण उकड काढतो तशी उकड काढून घेतलेली आहे, बासमती किंवा सुवासिक तांदळाची, थोडंसं मीठ आणि तूप घालून। आणि ह्याचा मेन जो काही ना टेस्ट येणारा पदार्थ हे नारळाचं दूध आहे, त्याच्यामध्ये गुळ टाकलाय, थोडीशी वेलची पावडर आणि केशर। काही काही लोक हळद पण घालतात, मी हळद नाही घातली, ओरिजिनल कलर तसाच ठेवलाय। आणि आता ह्याच्यामधून आपण शिरवळ्या पाडून घेणार आहोत। मी तुम्हाला एक करून दाखवते। या आता मी स्टीम करायला ठेवणार आहे। हे असे आपण एक शिरवळे काढून घेतले आणि याच्यामध्ये आता आपण आणि वरती तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट टाकू शकता, पिस्ता, बदाम, काजू, जे काय नसतील आवडत तर नका टाकू, असंही ते खूप छान लागतं। हा पारंपरिक पदार्थ आहे, हा काळाआड दडला नाही गेला पाहिजे, तेव्हा सगळ्यांनी हा करून बघत जा, मुलांना खायला घाला। ज्या आपण मॅगी आणि घालतो त्यापेक्षा हे खूपच छान आहे। परत एकदा असेच काहीतरी पारंपरिक आणि छान छान पदार्थ घेऊन सिम्पली सुषमा मध्ये मी येणार आहे, तेव्हा लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरायचं नाही। ओके, टाटा, बाय।